नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वांग्याची मिरची. झटपट होणारी याची रेसिपी आहे आणि खायला पण एकदम चविष्ट. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता असं एक मोठं वांग घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय असं. आता आपण त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या, छोट्या छोट्या अशा फोडी करून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व फोडी करून घ्यायच्या. ते अशा सर्व फोडी झाल्यात. आता आपण टोमॅटो पण तशाच अशा बारीक बारीक फोडी करून घेऊ. एकदम बारीक बारीक आणि अशा छान करायच्या सर्व प्रकारे. टोमॅटो पण झालाय, मिरची, लसूण. तवा पण इथे छान असा गरम झालाय. आता आपण तव्यावरती सर्व फोडी अशा सारख्या ठेवून घ्यायच्या. जास्त फास्ट गॅस नाही करायचा, स्लो गॅसवर ठेवायच्या. एक मस्त अशा सगळीकडून व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. छान अशी वांग्याची मिरची तयार होते. आपण आता टोमॅटोच्या फोडी केल्यात त्या पण आपण अशा सर्व ठेवून घेऊ व्यवस्थित. अशा प्रकारे हिरव्या मिरच्या घेतल्या त्या पण याच्यावरती टाकून आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या आपण ठेवू. त्यानंतर एकदम झाकण ठेवून आपण या फोडी शिजून घेऊ. आता आपण झाकण काढून घेऊ. फोडी आपल्या शिजल्यात का नाही वांग्याच्या फोडी, टोमॅटो पण एकदम असं मस्त शिजलंय. आता आपण त्याला मॅशरने असं छान मॅश करून घेऊ. सगळं एकदम असं टोमॅटो आणि वांग्याच्या फोडी, लसूण, मिरची सगळं एकदम असं मॅश करून घ्यायचं. गॅस चालूच ठेवायचा, बंद नाही करायचा. एकदम छान असं मॅश झालंय मस्त. आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडासा जिरा टाकायचा, बारीक केलेला कांदा टाकायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. खायला इतकी टेस्टी लागते. हे सर्व असं व्यवस्थित आपला गॅस चालू ठेवायचा आणि सर्व अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. एकदम मस्त आणि टेस्टी, एकदम साधी सोपी सिंपल पद्धत आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. आता आपण त्यामध्ये थोडस तेल टाकूया आणि 2-3 मिनिटं अशी छान परतून घेऊया. हेल्दी आणि पौष्टिक अशी वांग्याची मिरची बनवून आपली इथे तयार आहे. आता त्यामध्ये घालूयात आपण बारीक केलेली कोथिंबीर. 2-3 मिनिटं अशी एकदम मस्त परतून घ्यायची. तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबाचा रस पण टाकू शकतात. लिंबाच्या रसाने पण टेस्ट इतकी भन्नाट येते आणि सर्वजण इतके आवडीने खातील अशी रेसिपी आहे. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.